एका कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात वाऱ्याच्या धोतासोबत उडत उडत एक छोटंसं आंब्याचं बी येऊन पडलं. चहूबाजूनी ओसाडपणा होता. माती नव्हे, फक्त वाळूच वाळू. जणू तिथे काहीच उगवणं अशक्यच होतं. पण रोज एक पोपट तिथे यायचा. नदीच्या मधोमध कुठेतरी उरलेलं थोडंसं पाणी तो घड्यात भरायचा आणि ते त्या बियाजवळ अलगद ओतायचा. हळूहळू त्या बियाला अंकुर फुटला. दिवस गेले, महिने गेले आणि वर्षानुवर्षाच्या प्रेमाने, मेहनतीने तिथे एक मजबूत, भरघोस आंब्याचं झाड उभं राहिलं. त्या झाडामुळे परिसर बदलू लागला. रंगबिरंगी पक्षी परत येऊ लागले. नदीचं पात्र पुन्हा हिरवगार दिसू लागलं. निसर्ग जणू पुन्हा श्वास घेऊ लागला. तो पोपट रोज त्या झाडाजवळ येऊन बसायचा. सावलीत विसावा घ्यायचा, मनसोक्त आनंद घ्यायचा. पण एक दिवस अचानक वीज कोसळली आणि ते झाड कोसळून पडलं. तुटलेलं झाड पाहून तो पोपट खूपच दुःखी झाला. त्याचं मन भरून आलं. काही काळ गेला आणि त्याच जागी पुन्हा एक नवं आंब्याचं रोप उगवलं. ते पाहताच पोपट आनंदाने रडू लागला. मित्रांनी मैत्रिणींनो, ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.